माझा वाढदिवस साजरा केला लोकांनी आणि या भेटवस्तू सुद्धा दिल्यात. इतका आनंदात गेला दिवस. आणि त्या चक्क तुम्ही स्वीकारल्या होय. तसं तुम्हाला सकाळीच ओवाळायचं होतं बरं का, पण तुमचा विश्वास नाही. अगं रमा, कशासाठी ओवाळायचं? मी काही देव आहे का? आणि देवावरती माझा विश्वास नाहीये, तुला माहितीच आहे. मी आज इतका आनंदात आहे ना. ह्या कचेरीतल्या मंडळींनी वेगळ्याच पद्धतीने माझा वाढदिवस साजरा केलाय. दामूने आपल्याला अशी भेटवस्तू दिली जी कोणीच देऊ शकणार नाही. होय? हो. काय दिलं दामून? रामू, दामूनं मला आजपासून बाबा म्हणायचं ठरवलंय. आणि तुला आई. त्यानं मला बाप पण देऊ केलं आणि तुला आई पण. म्हणजे रमा, मी बाबासाहेब आणि तू रमाई. रामू, म्हणजे एखाद्या आईनं मुलाला जन्माला घातल्याचं मला माहिती आहे, परंतु एका मुलानं आपल्या आई वडिलांना जन्माला घातलंय हे पहिल्यांदाच होतंय. रामू, आजचा दिवस आपल्या दोघांसाठी फार महत्वाचा आहे. आपण केवळ दामूचेच नव्हे तर आपल्या अख्ख्या समाजाचेच आई वडील झालो आहोत. आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे रामू. होय साहेब, मला ठाव आहे. आणि म्हणूनच आपल्या समध्या लेकरांच्या पाठीशी मी कायम उभी राहील.